नमस्कार, आपण पाहता आहात रयत संवाद न्यूज चॅनल। करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा सच्चिदानंद महाराज, गुरुवर्य हबप रामदास महाराज या पालखी दिंडीचे भक्तिभावाने आगमन। रयत संवाद न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात रयत संवाद न्यूज। करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा सच्चिदानंद महाराज, संत साईबाबा हबप कोंडीराम काका व गुरुवर्य हबप रामदास महाराज या पालखी दिंडीचे आगमन सायंकाळी 7:30 वाजता झाले। या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे या दिंडीमध्ये संत स्वराज्य आणि संविधान या विषयावर प्रबोधनात्मक कीर्तन संपन्न झाले। या कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराज व ज्या महापुरुषांनी समाज उन्नतीसाठी कार्य केले त्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला व संविधान जपले पाहिजे, जोपासले पाहिजे, संविधान जगले पाहिजे, जगवले पाहिजे असा संदेशही कीर्तनातून देण्यात आला। संविधान हेच भारताचे वास्तव सत्य आहे, ते स्वीकारले पाहिजे असाही मुख्य संदेश या कीर्तनातून प्रबोधनातून देण्यात आला। माझ्या मते महाराष्ट्रामध्ये एकमेव दिंडी अशी असेल की ज्या दिंडीमध्ये संत स्वराज्य आणि संविधान या विषयावरती जागृती केली जाते आणि जागृती करीत आले आहेत असे रामदास महाराज जाधव यांचे चिरंजीव व कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त भारत महाराज रामदास जाधव हे या दिंडीचे नियोजन करीत आहेत। भारत महाराजांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या विचारांचा जागर आपण करीत पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी निघाले आहात या बाबतीतले कौतुक करमाळा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांनी सुद्धा केले। खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन हे समाजाला किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी सांगितले। त्यांना सुद्धा अभिमान वाटला असे कौतुकाचे उद्गारही तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांनी या दिंडीच्या संदर्भात काढले। खऱ्या अर्थाने संत साहित्याची ही दिंडी आहे आणि खरा विठ्ठल हा माणसातच आहे, खरा देव हा माणसात आहे हे तुम्ही सिद्ध करीत आहात। हे सध्याच्या पिढीने अनुकरणे आणि असे आपण प्रबोधन करीत आहात। पुढील काळामध्ये आपणास भरभरून शुभेच्छाही दिल्या। काही कमतरता असल्यास कळवा असेही जाताना तहसीलदार ठोकळे यांनी सांगितले। करमाळा तालुक्यामध्ये स्वागतही केले। तसेच तहसीलदार ठोकळे यांचा सत्कार महापुरुषांची पुस्तके व ग्रंथ भेट देऊन करण्यात आला। याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। हा सत्कार मी कायमस्वरूपी लक्षात ठेवेन आणि असे अनुकरण इतरांनाही करण्यास सांगेल असेही तहसीलदार ठोकळे यांनी सांगितले। यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। रयत संवादसाठी अय्यूब शेख, करमाळा, सोलापूर।